श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 30 घेणार आहोत. या अध्यायामध्ये शशांगराच्या ओंजळीतील पाण्याचा पुत्र बनला ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती आहे चोरांची दृष्टी नाहीशी होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. गिरनार पर्वताच्या गुहेत दत्तात्रेय आपले शिष्य भर्तरी व गोरक्ष यांच्या समवेत योगातील गहन गोष्टी बोलत बसले होते. ते बोलणे पूर्ण झाल्यावर त्यांनी गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गोरक्ष निघाला. भर्तरीला दत्तात्रेयांनी सर्व सिद्धीचे ज्ञान देण्यास प्रारंभ केला. अनेक दिवसाच्या अभ्यासानंतर दत्तांनी भर्तरीला चिरंजीव पद प्राप्त करून दिले. इकडे गोरक्ष गर्भादी पर्वतावर जाऊन मच्छिंद्राला भेटला. त्याला दत्तात्रेयाच्या भेटीसाठी बरोबर घेऊन तो परत निघाला. वाटेत त्यांना कौंडिकापूर लागले. भिक्षा मागण्यासाठी ते दोघे नगरात गेले होते. तेथे भर चौकात एक राजबिंडा तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीमध्ये विव्हळत बसलेला त्यांना दिसला. कौंडिन्यपुराचा राजा शशांगर याने स्वतःचा मुलगा कृष्णागर यावर संतापून त्याचे हातपाय तोडून त्याला चौकात टांगले होते. त्याचा पूर्वइतिहास फारच चमत्कारिक होता. हा शशांगर राजा पुष्कळ वर्षे निपुत्रिक होता. त्याला मुलगाच नव्हता. त्याची पत्नी मंदाकिनी त्याची समजूत काढत होती. भाग्यात नसेल तर मनाला क्लेश करून कशाला घ्यायचे असे तिचे म्हणणे होते. होता होता त्याने मंत्र्यावर राज्य सोपवून दक्षिणेस रामेश्वरास जाण्याचे ठरवले. रामेश्वराची आराधना करावी म्हणजे शंकर प्रसन्न होऊन पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडेसे सेवक घेऊन मंदाकिनीसह दक्षिण दिशेत निघाला. वाटेत जात असताना कृष्णा व तुंगभद्रा नद्याच्या संगमावर एका गावी राहिला. तेथे रात्री स्वप्नात भगवान शंकराचे 5 मुखे व 10 हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झाले. शंकर त्याला म्हणाले, याच संगमावर अर्पणेसह माझी लिंगरूप मूर्ती आहे. तिची नित्य अर्चना कर म्हणजे संतान प्राप्त होईल आणि तुझी चिंता मिटेल. सकाळी राजा त्याच्या जागा झाला. त्याला स्वप्न आठवले. तो संगमावर दोन्ही नद्याच्या मध्ये गेला. तेथे राजाला एक जुने शिवलिंग व पार्वतीची मूर्ती सापडली. राजाने लोकांना सर्व सांगून त्या लिंगाची प्राण प्रतिष्ठा केली. नवे मंदिर बांधून दिले. लोक त्या मंदिराला संगमेश्वर असे त्या स्थानाला म्हणू लागले. राजा तेथेच राहून आणि हाच आपला रामेश्वर अशी श्रद्धा आणि आराधना उपासना करू लागला. तो तेथे त्याला पुत्र मिळाला. पण त्या आधीची एक कथा आहे. ती कथा म्हणजे त्या संगमावर मित्राचार्य नावाचा एक मोठा ब्राह्मण राहत होता. त्याची स्त्री शरयू नावाची होती. त्यांनाही संतान नव्हते. पुढे असे झाले की शंकर आपल्या गणासह कैलासावर बसले असता गणाच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुलोचना अप्सरेला बोलावून नृत्य करण्यास सांगितले. ती नृत्य करीत असता तिच्या मनात शंकराविषयी कामवासना उत्पन्न झाली. नृत्य करताना ती चुकू लागली. तेव्हा शंकराच्या लक्षात हा प्रकार आला. ते मनाशी म्हणाले, हिचे मन असे विचलित झाले हे योग्य नाही. ते पटकन तिला नृत्य थांबविण्यास सांगून म्हणाले, तुझ्या मनात भलतेच विचार आले तर तू पृथ्वीवर जन्म घे. तुंगभद्रेच्या व कृष्णेच्या संगमावर जे गाव आहे तिथे मित्राचार्य व शरयू हे ब्राह्मण दाम्पत्य आहे. त्यांची कन्या म्हणून तू जन्म घे. अप्सरा दुःखी झाली. तिने उपशाप मागितला. तेव्हा शंकर म्हणाले, तू माझी आराधना कर. मी तुला प्रत्यक्ष रूप घेऊन स्पर्श करीन. माझा तुला स्पर्श होताच तू तिथून मुक्त होऊन पुन्हा अप्सरा होशील. उपशाप मिळताच ती अप्सरा त्या शरयूच्या नावाच्या स्त्रीची कन्या म्हणून जन्माला आली. तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले. पुढे ती स्वरूप सुंदर कन्या जरी लग्नाच्या वयाची झाली तरी आईबापाबरोबर शंकराच्या देवळात जात असे आणि तिची गोडी लागून ती शिवाची आराधना व जप करत बसत असे. तिला लग्नच करायचे नव्हते. पुढे एकदा ती शिवलिंगाची पूजा करून
परत फिरणार तोच लिंगातून श्री शंकर प्रगट झाले. गाभाऱ्यात तेज दिसले. तिने मागे पाहिले तो दिव्य देहधारी शंकर तिच्या मागे येऊ लागले. ती घाबरून नदीच्या संगमावरून घराकडे पळू लागली. तेवढ्यात शंकरांनी तिला गाठले व तिचा हात धरला. त्याचा स्पर्श होताच तिचे शरीर नष्ट झाले. ती तत्काळ मूळ स्वरूपात प्राप्त होऊन स्वर्गामध्ये गेली. शंकरांनी आपले वचन पूर्ण केले, पण त्याचे तेज कृष्णा नदीच्या पात्रात पडून वाहू लागले. शंकरांनी शशांकर राजाला पुत्रप्राप्ती होईल असा दृष्टांत दिला होता. तोही त्या रुद्रवीर्याने पूर्ण झाला. त्याच वेळी शशांकर राजा स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभा होता. त्याने ओंजळीत पाणी घेण्यासाठी नदीत आपली ओंजळ बुडवली. तोच ते शिवतेज प्रवाहाबरोबर वाहत आलेले त्याच्या ओंजळीत आले आणि आश्चर्य असे की मानवी शरीराचा तेवढा जरी स्पर्श झाला तरीही त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत देप्तियमान सुंदर बालक उत्पन्न झाला. राजा हे पाहून खूप आश्चर्यचकित आणि थक्क झाला. हा संभोग बालक कोण आहे? हा शंकराचा अवतारच असेल. हाच तो त्यांनी दृष्टांत सांगितलेला पुत्र आहे हे त्यांच्या लक्षात आले. शंकरा, केवढी ही तुझी कृपा! त्याने मंदाकिनीला सर्व काही सांगितले व बालक तिच्या हाती दिले. पुत्रवात्सल्याने तिच्या स्तनातून दूध पाझरू लागले. राजा व राणी नंतर कौंडिन्यपुरास आले. कृष्णेत तो पुत्र सापडला म्हणून त्याचे नाव कृष्णागर ठेवण्यात आले. पुढे कृष्णनगराला 13वे वर्ष प्राप्त झाले. त्यांच्यासाठी राजाने मुली पाहण्यास प्रारंभ केला. तो इतका रूपवान होता की त्याला जोडीदारीण मिळणे खूपच अशक्य होते. राजा निराश झाला. पुढे काही वर्षांनी मंदाकिनी राणी मरण पावली. चित्रकूटाचा राजा भुजाध्वज याची रूपवती कन्या भुजावती हिच्याशी शशांकर यांचा विवाह ठरला. एका सुमुहूर्तावर राजा शशांकर व भुजावती यांचा विवाह खूप मोठ्या थाटात झाला. त्यावेळी भुजावती 13 वर्षाची होती आणि कृष्णगर राजपुत्र 17 वर्षाचा होता. त्याने तिला आपली माता म्हणून राजाचा विवाहात पाहिले होते. त्यानंतर घडलेली एक घटना कृष्णागराच्या जीवनाची वाताहत करणारी ठरली. राजा शिकारीला गेला होता. कृष्णागर एका मोकळ्या जागेत पतंग उडवीत होता. त्याला भुजावतीने पाहिले. तिचे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले. दासीला सांगून तिने त्याला बोलावून घेतले. पतंगाचा दोर मित्राच्या हाती देऊन तिला भेटण्यासाठी तो आला. तिने दासीला दूर जायला खुणेने सांगितले. स्वतः ती महालात शिरली. कशासाठी बोलावले मला? असे विचारित कृष्णागर आत गेला. ती काहीच न बोलता कावरीबावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे टक लावून पाहू लागली. तो जरासा चमकला. आत एकांत आहे असे पाहून भुजावतीने कृष्णाजवळ आपला मनोविकार उघड केला व प्रेम याचना केली. हे काय आई, हे पाप आहे. तू माझी माता म्हणून, या राज्याची स्वामिनी म्हणून या राजवाड्यात आली आहेस. छे छे, काय हा अदपातपणा! असे म्हणून कृष्णागर तडकाफडकी तेथून गेला. तो आपला सावत्र मुलगा आहे हे तिला आधी माहीत नव्हते. ते कळले तेव्हा भुजावती घाबरली. तेव्हा दासीने भुजावतीची समजूत काढली व तिला एक युक्ती सांगितली. अशा प्रकारे नवनाथ कथा अध्याय 30वा समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.